नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 11 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 16 एप्रिल रोजी कोणती संस्था वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट आयोजित करत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मसदार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताने कोणत्या वर्षापर्यंत 1 लाख मेगावॉटची अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2047। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात 5200 वर्ष जुनी हडप्पा वस्ती सापडली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 कच्छ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, DRDO कोणत्या राज्यात शस्त्र प्रणालीसाठी नवीन चाचणी केंद्र स्थापन करत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पश्चिम बंगाल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, सन्नाटी बौद्ध स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशात अलीकडेच अमीर शेख मेशाल यांच्या नेतृत्वाखाली पहिली संसदीय निवडणूक झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कुवेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय राज्याच्या रिगनाई, पाचरा कापड आणि त्रिपुरेश्वरी मंदिरांच्या पेराला भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 त्रिपुरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारतातील किती पारंपरिक उत्पादनांना GI टॅग देण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 60। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून काम करणारी पहिली भारतीय महिला कोण बनणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बिल्किस मीर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, मनसुख मांडविया यांच्या योजनेनुसार युरिया आयात बंद करण्याचे भारताचे उद्दिष्ट कोणत्या वर्षी आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 2025। प्रश्न क्रमांक 11 आहे, संबंधित प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी डिझाईन केलेली आकाशतीर प्रणाली काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कोणत्या कंपनीने PTI सोबत भारतातील तथ्य तपासणी कार्यक्रमाचा विस्तार केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मेटा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, IPLमध्ये 7500 धावा करणारा टिंबटिंब हा पहिला फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 विराट कोहली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने IPLमध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7500। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2021 साली आशिया देशामध्ये किती दशलक्ष एवढे ज्येष्ठ नागरिक होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 424। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत आशियाई देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती दशलक्षवर पोहोचणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 948। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 69.2
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतात तेलंगणा राज्यात सर्वाधिक किती टक्के मतदार नोंदणीचे प्रमाण आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 86.6. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतात मतदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 8व्या क्रमांकावर. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.